दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस दिव्यांग सेल छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढाकाराने दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे येथे निवेदन सादर करण्यात आले। दिव्यांग आधार विकास संस्था आणि राष्ट्रीय दिव्यांग अधिकार मंच सामाजिक संघटना आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने हे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाच्या सहआयुक्त संगीता डावखरे यांच्याशी दिव्यांगांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळावा, 18 वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींना आधार कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच UDID कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दिव्यांगांच्या उदरनिर्वाह आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी जागा उपलब्ध करून शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या जाचक अटींचा पुनर्विचार करून त्या शिथिल कराव्यात अशी मागणी देखील यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे। सोमवार माझे प्रिय मित्र मधुतारा फाउंडेशन शिंदे साहेब नितीन शिंदे साहेब आणि माझे सहकारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हसन मुलानी आणि आमचे पठाणपाडा जिल्हा अध्यक्ष आणि माझे काँग्रेस दिव्यांग सेलचे जकी मिर्झा आणि त्यांचे पूर्व मध्य अध्यक्ष रफीक बेग हे आज आम्ही सर्व लगातार 3 दिवसापासून पुण्यामध्ये होते आणि त्यांना मी कॉल केला सगळ्यांना आणि ते एक कॉलवर माझी इथं आले, मला सहकार्य केलं आणि दिव्यांग बांधव संघ आणि आमची आज संयुक्त मॅडम इथले डावरकर मॅडम संगीता मॅडम चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये ते म्हणाले की आम्ही लवकरात लवकर दिव्यांगांना न्याय मिळवण्याचं काम करू, दिव्यांगाच्या जे मागण्या आहे त्यांना आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि लवकर मागण्या पूर्ण झाल्याच्या बाद आम्ही तुम्हाला पत्र पाठवू, सगळ्यांना पत्र देऊ। आणि 2 मुद्दे होते। एक पहिला मुद्दा होता की शासनानं संजय गांधी निराधार जे मानधन अनुदान आहे त्याच्यावर अटी लावलेले आहेत, ते अटी आम्हाला रद्द करून द्या, कारण हा दिव्यांग असा घटक आहे की तो दुसऱ्याच्यावर अवलंबून आहे, ते काही करू शकत नाही। ती अट आहे पॅन कार्ड, दारिद्र्यरेषेचा कार्ड, स्थानिक स्वराज्याचा लाभ घेतात का, असे भरपूर अटी आहेत, ते अटी पूर्ण रद्द करण्यात यावी। आणि आमच्या संभाजीनगरमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत बरेच असे आहेत, 6000 नोंद आहे, त्यामधून असे काही दिव्यांग आहेत की त्यांना रोजगारच नाही आहे, काही रोडला भीक म्हणून खातात, काही आईवडिलाच्या अवलंबून आहेत, काही जे लोक आहेत जे मानधन मिळतो त्याच्यावर बसून खातात। मला शासनाला हे कळवायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आमच्या संभाजीनगरचे आयुक्त साहेब आहेत त्यांनी स्मार्ट सिटी जी आमच्या औरंगाबादमध्ये बनवली आहे 400, त्या 400 स्मार्ट सिटीमध्ये प्रत्येकी 2 दिव्यांगांना एक 4x4ची 2 जागा देण्यात यावी आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि तिथं एक्स्ट्रा लावून देण्यात यावी, ते स्वतः त्याच्यावर आत्मनिर्भर बनेल आणि कोणाचा मोठा जाणार नाही। एवढं बोलून माझा 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।